हेडलाइन्स ब्रॉट टू यू बाय चितळे बंधू. महाप्रलयाच्या मगरमिठीतील मराठवाड्यात 2 दिवसात 14 जणांचा बळी. जालन्यात वेळेवर उपचार न मिळाल्यानं चिमुकल्याचा मृत्यू. मराठवाड्यात महाप्रलय, लाखो एकरवरची पिकं पाण्याखाली. धाराशिव, बीड, सोलापूरमध्ये महापुराचं थैमान. सरकारची मदत कधी? पूरग्रस्तांची आर्त हाक. पुराच्या मगरमिठीत अडकलेल्या मराठवाड्यात ठिकठिकाणी बचाव कार्य. हेलिकॉप्टर, बोटींच्या मदतीनं प्रयत्नांची शर्थ. नुकत्याच जन्मलेल्या अर्भकासह मातेची सुटका. सीना नदीच्या पुरामुळे शेकडो संसार पाण्याखाली. माढ्यातील केवड गावात कुटुंबाची 48 तासांनी सुखरूप सुटका. पुरामुळे सोलापूर पुणे महामार्ग बंद. मुख्यमंत्र्यांसह दोन्ही उपमुख्यमंत्री आज मराठवाड्यातील पूरपरिस्थितीचा आढावा घेणार. फडणवीस सोलापूर, लातूर, अजित पवार सोलापूर, बीड आणि शिंदे धाराशिवचा दौरा करणार. घर, शेती, जनावरांसाठी मदत करणार. पुढच्या 8 दिवसात 2215 कोटी रुपये शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करणार. देवेंद्र फडणवीसांची माहिती. पण ओला दुष्काळ जाहीर करणार नसल्याचा निर्णय. अहिल्यानगरमध्ये सीना नदीच्या पुरात उतरून आमदार रोहित पवारांकडून मदत कार्य. मलठण इथं एनडीआरएफ पथकासोबत जात अडकलेल्यांची सुटका. शेतीमालाला भाव न मिळाला तर वेळ पडल्यास नेपाळसारखे घरात घुसू. बच्चू कडूंचा सरकारला थेट इशारा. 28 तारखेला आंदोलनाचाही एल्गार. काँग्रेसच्या इतिहासात पहिल्यांदाच पाटण्यात कार्यकारिणीची बैठक. मल्लिकार्जुन खरगे, सोनिया गांधी, राहुल आणि प्रियंका यांच्यासह वरिष्ठ नेते उपस्थित राहणार. बिहार निवडणुकीवर विचारमंथन होणार. फ्रान्स, बेल्जियमसह 5 देशांकडून पॅलेस्टाईनला स्वतंत्र राष्ट्र म्हणून मान्यता. न्यूयॉर्कमध्ये संयुक्त राष्ट्र सदस्य देशांच्या बैठकीत अधिकृत घोषणा. श्रेयस अय्यरची कसोटी आणि प्रथम श्रेणी क्रिकेटमधून माघार. पाठदुखीमुळे निर्णय घ्यावा लागत असल्याचा निवड समिती आणि बीसीसीआयला निरोप.